हॅलो फ्रेंड्स, ॲक्टिव्ह टू पॅसिवाइज करताना खूप सारी मुलं कन्फ्यूज होतात. हे कन्फ्युजन काही मिनिटात आपण दूर करूया, कारण की अगदी साध्या आणि सोप्या ट्रिक्स आहेत. या ट्रिक्स समजून घेण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा. पॅसिवाइज करताना काही स्टेप्स आहेत महत्त्वाच्या. स्टेप नंबर 1, आयडेंटिफाय द वर्ब. स्टेप नंबर 1, आयडेंटिफाय द वर्ब. ॲक्टिव्ह व्हॉइस मधल्या वाक्यातला वर्ब ओळखा. वर्ब ओळखा म्हणजे ऑफकोर्स टेन्ससह तो वर्ब आपल्याला ओळखायचा आहे. स्टेप नंबर 2, आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट. वाक्यातला ऑब्जेक्ट आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. ऑब्जेक्ट कसा आयडेंटिफाय करणार? वर्बला क्वेश्चन विचारणार. वर्बला क्वेश्चन विचारणार कशाने? व्हॉट किंवा हुमने आपण क्वेश्चन विचारणार. जे स्टेप नंबर 1, वर्ब आयडेंटिफाय करा, नंतर ऑब्जेक्ट. आता अगदी सोपं आहे. वर्बला इमिजिएटली जोडून ऑब्जेक्ट असतं. येस, वर्बला इमिजिएटली जोडून ऑब्जेक्ट असतो. उदाहरणार्थ बघा, म्हणजे उदाहरण दिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की वर्बला इमिजिएटली जोडून ऑब्जेक्ट कसं असतो. फॉर एक्झाम्पल, जस्ट लाईक तेजस इज रायटिंग ॲन एसे. वर्ब कुठला आहे? येस, इज रायटिंग. विचारा क्वेश्चन व्हॉटने. व्हॉट तेजस इज रायटिंग, आलं का आन्सर? ॲन एसे. म्हणजे हा ॲन एसे झाला तुमचा ऑब्जेक्ट. जे व्हॉटने आन्सर आलं, व्हॉटने आन्सर आल्यावर तो डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. दुसरे उदाहरण बघा, दे इन्व्हायटेड मी टू द पार्टी. हा, हे वाक्य मुद्दामून घेतलं काय होतं, बऱ्याचदा मुलं डायरेक्ट कन्क्लुजन देतात की पार्टी ऑब्जेक्ट आहे. नाही, पार्टी हा ऑब्जेक्ट नाही. आधी वर्ब आपण ओळखला इन्व्हायटेड, आणि मग क्वेश्चन विचारा. व्हॉटने येतोय का? व्हॉट दे इन्व्हायटेड नाही. मग हुमने विचारा. हुम दे इन्व्हायटेड टू द पार्टी. आन्सर आलं तुमचं मी. हुम दे इन्व्हायटेड टू द पार्टी. ऑफकोर्स आन्सर येते तुमचं मी. म्हणजे हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. म्हणजे याचा अर्थ व्हॉटने येऊ शकतं किंवा हुमने येऊ शकतं. त्यानुसार दोघांनी एका वेळेस येऊ शकतं, येऊ शकतं. कसं काय बघा, शी taught us French. She taught us French. वर्ब कुठला? वर्ब झाला तुमचा taught. आता क्वेश्चन विचारा. What she taught us? French. What ने आला, बरोबर आहे. Whom she taught French? Whom she taught French? Us. म्हणजे याचा अर्थ दोन ऑब्जेक्ट्स आले. जिथे पर्सन असतो त्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात, आणि अदर दॅन पर्सन असेल त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणजे व्हॉटने जो आन्सर येतं, व्हॉटने आन्सर आला तर तो डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो, आणि हुमने आन्सर आला तर तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. म्हणजे आयडेंटिफाय द वर्ब, आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट. क्लिअर आहे? आता तुम्हाला मी ट्रिक्स सांगतो वन बाय वन. समजा ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ज्यावेळेस आपण वर्ब आयडेंटिफाय करणार, समजा फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब दिलेला आहे V1, किंवा मॅक्सिमम त्याला एस किंवा ES सफिक्स लागला आहे V1, अदरवाइज एस और ES सफिक्स टू द वर्ब. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय शोधायचं? एम, इज, आर, VPP. इदर एम, इज और आर आणि VPP कॉमन एलिमेंट आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये हेल्पिंग वर्ब आणि VPP हा कॉमन एलिमेंट आहे. समजा ॲक्टिव्हमध्ये तुम्हाला सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब दिला आहे. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब इकडे तुम्हाला शोधायचं आहे वॉज वर आणि VPP. कारण की ऑप्शनमध्ये फक्त एवढं शोधायचं आपल्याला. इथे सेकंड फॉर्म दिसतोय, 4 ऑप्शन्समध्ये वॉज वर आणि VPP कुठे? बस वॉज वर VPP कुठे आहे? आणि सपोज ॲक्टिव्हमध्ये शॅल विल V1 असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण शोधणार शॅल बी, विल बी, VPP. म्हणजे म्हणून मगाशीच मी तुम्हाला हिंट दिली, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब पास्ट पार्टिसिपल हा कॉमन एलिमेंट आहे पॅसिव्ह व्हॉइसचा. म्हणजे फक्त पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स कुठलं असाच क्वेश्चन विचारला, हेल्पिंग वर्ब आणि VPP असलेलं सेंटेन्स हे पॅसिव्ह व्हॉइसचं असतं. क्लिअर आहे? V1 VSS असेल तर एम, इज, आर, VPP. V2 असेल तर वॉज वर VPP. शॅल विल V1 असेल तर शॅल बी, विल बी, VPP. क्लिअर? समजा ॲक्टिव्हमध्ये एम, इज, आर वर्ब ING दिला आहे. वर्बला ING आहे, याचा अर्थ पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला VPP लिहायचं आहे, पण ING पण तर हवा. म्हणजे इकडे ING दिसतोय, मी इथे काय करणार आपण? एम, इज, आर बीइंग VPP. म्हणजे आपण ING पण ठेवला आणि वर्ब पास्ट पार्टिसिपल फॉर्मही दिला. एम, इज, आर बीइंग VPP. आणि सेम वॉज वर वर्ब ING असेल, वॉज वर बीइंग VPP.
सिंपल आहे. जर तुम्हाला ॲक्टिव्हमध्ये एम इज आर व्हर्ब आय एन जी दिसतोय तर पॅसिव्हमध्ये एम इज आर बीइंग व्ही पी पी आणि वॉजवर व्हर्ब आय एन जी दिसतोय वॉजवर बीइंग व्ही पी पी. क्लिअर. समजा ॲक्टिव्हमध्ये हॅव हॅज आणि व्ही पी पी. आता वर्ब पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑलरेडी ॲक्टिव्हमध्ये दिलेला आहे पण त्याच्यासोबत काय आहे हॅव आणि हॅज. तर पॅसिव्ह वॉइसमध्ये काय शोधायचं हॅव हॅज बीन व्ही पी पी. हॅव हॅज बीन व्ही पी पी. जर इकडे हॅड व्ही पी पी असेल तर हॅड बीन व्ही पी पी आणि इकडे शॅल विल हॅव व्ही पी पी असेल तर शॅल विल हॅव बीन व्ही पी पी. शॅल विल हॅव बीन व्ही पी पी. म्हणजे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. समजा फक्त व्हर्ब आहे V1, VS, V2 त्यावेळेस आपण इकडे काय करतो एम इज आर वॉजवर आणि व्ही पी पी वापरतो. जर समजा इकडे ऑलरेडी तुम्हाला हेल्पिंग ऑफ दिसतोय एम इज आर व्हर्ब आय एन जी एम इज आर बीइंग व्ही पी पी केला म्हणजे एक ॲडिशनल आपण बीइंग टाकला. परफेक्टमध्ये तुम्हाला हॅव हॅज आणि व्ही पी पी दिसतोय याचा अर्थ आपण काय केलं बीन ॲड केला. म्हणजे अगदी साधी सोपी ट्रिक काय आहे याच्यात. साधी सोपी ट्रिक अशी आहे ज्यावेळेस आपण सिंपल बघितला तर त्यावेळेस इकडे एकटा V1 होता अदरवाइज एकटा VS होता किंवा एकटा तुमचा V2 होता. तर इकडे आपण काय केलं इकडे आपण केला एम इज आर व्ही पी पी आणि V2 असेल तर इथे काय केलं आपण वॉज वर आणि व्ही पी पी. जे तुमच्या लक्षात आलं का इथे एक होता तर पॅसिव्ह वॉइसमध्ये दोन झाले. इथे एक होता पॅसिव्ह वॉइसमध्ये दोन झाले. बरोबर आहे. ॲक्टिव्हमध्ये समजा दोन होते शॅल अदरवाइज विल आणि V1. इथे दोन दिलेत ऑलरेडी शॅल विल आणि V1. तर आपण काय केलं शॅल अदरवाइज विल बी आणि व्ही पी पी. दोन होते तीन झाले. दोन होते तीन झाले. क्लिअर. अजून यातली एक हिंट देतो तुम्हाला ते तुमच्या लक्षात येईल. कुठली. आता बघा सपोज इथे आपण ऑलरेडी एम इज आर वर्ब आय एन जी काय केलं आपण एम इज आर बीइंग व्ही पी पी झाले. दोन होते दोनचे तीन केले. सेम वॉजवर वर्ब आय एन जी येस वॉजवर बीइंग व्ही पी पी. सेम हॅव किंवा हॅज आणि व्ही पी पी दोन दिसत आहेत. आपण काय केलं हॅव किंवा हॅज बीन आणि व्ही पी पी. इकडे दोन तर पॅसिव्ह वॉइसमध्ये तीन. याचा अर्थ ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह वॉइसमध्ये जाताना एक ॲडिशनल ऑक्झिलरी ॲड होतं. ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये जाताना एक ॲडिशन ऑक्झिलरी ॲड होतं. क्लिअर. समजा सेंटेन्सची सुरुवात डायरेक्ट V1 ने आहे याचा अर्थ हे सेंटेन्स इम्परेटिव्ह आहे आज्ञार्थी वाक्य आणि ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह वॉइसची सुरुवात करताना लेट आणि ऑब्जेक्ट लेट आणि ऑब्जेक्ट मग बी आणि व्ही पी पी. लेट ऑब्जेक्ट बी आणि व्ही पी पी. कधी कधी लेटने ऑप्शन दिलेलं नसेल सुरुवात ऑब्जेक्टने करू शकतो. येस ऑब्जेक्ट शुड बी व्ही पी पी. ऑब्जेक्ट शुड बी व्ही पी पी. कॉमन सेन्स आहे. हे वाक्य जर निगेटिव्ह असेल तर इथे नॉट बी येईल इथे शुड नॉट बी येईल. क्लिअर आहे. निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह अफर्मेटिव्ह असेल तर अफर्मेटिव्ह. आणि तिसरी शक्यता यू आर रिक्वेस्टेड यू आर आस्क यू आर कमांडेड आणि टू V1 पासून वाक्य जसंच्या तसं. या ट्रिक्स आहेत ज्यावेळेस आपण क्वेश्चन्स सोडवायला घेणार त्यावेळेस तुम्हाला अगदी क्लिअर होईल. आणि अजून एक पॉसिबिलिटी सपोज मॉडल ऑक्झिलरी प्लस V1 दिला ॲक्टिव्हमध्ये. दोन दिलेत मॉडल ऑक्झिलरी आणि V1 तीन झाले पाहिजेत. मग कसे मॉडल ऑक्झिलरी बी आणि व्ही पी पी काय ॲड झाला बी ॲड झाला. आणि समजा इथेच तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी हॅव आणि व्ही पी पी मॉडल ऑक्झिलरी हॅव आणि व्ही पी पी तीन दिलेत. इकडे चार करूया आपण. कसे काय मॉडल ऑक्झिलरी हॅव बीन आणि व्ही पी पी मॉडल ऑक्झिलरी हॅव बीन आणि व्ही पी पी. दोन असतील तर तीन तीन असतील तर चार एक असेल तर दोन. म्हणजे ही सगळ्यात सोपी समजून घ्यायला ट्रिक आहे. या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह करतानाच्या.
आता आपण खूप सारे एक्झाम्पल्स घेणार ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना 4 ऑप्शन्समध्ये ते ॲक्टिव्हचा पॅसिव्ह कसा शोधायचा हे आपण सेपरेटली वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये बघूया. एका वेळेस आपण 30 क्वेश्चन्स घेणार आणि या 30 क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण खाली मॅच करणार. यासाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.